नमस्कार मंडळी, मी रोहित पवार आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबाज किचन चव गावाकडची। मित्रांनो, आज मला बनवायचं होतं कोकणी पद्धतीने मासा। तर आज मी गेलो होतो नदीवर आणि नदीमधून आज आम्ही पकडून आणले तिलापिया मासा आणि ह्या तिलापिया मासाचं आपण बनवणार आहे कोकणी पद्धतीने कालवण। तर या फ्रेश माशाला स्वच्छ पद्धतीने असं धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मोठ्या आकाराची अशी कट घेतली आहे, कारण जास्त बारीक केला तर तो रश्श्यामध्ये विरघळून जातो। तर व्यवस्थित कट मारून वेळ आहे आता मेन पदार्थाची, तो म्हणजे नारळ। कोकणामध्ये नारळाशिवाय जेवण नाही केलं जात। ह्या नारळाचा वापर करून मी मस्त असा एक मसाला बनवून घेतला, ज्याच्यामध्ये हे सर्व पदार्थ वापरले गेलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हा मसाला। तर आता चुलीवर कढईत तेल घालून असं धगधगती आग आमच्या वाट बघत होती। तर ह्या तेलामध्ये मी एक कांदा कापून काढलेला आहे, त्याला मस्त असा करपूस भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये हे वाटण घालायचं। तर तुम्ही वाटणमध्ये काय घालायचं हे वर सगळं बघू शकता। तर हे पूर्ण वाटण मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यावं, जेणेकरून फक्त मसाल्याचा वास येणार नाही। त्याच्यामध्ये मी ॲड केला आहे मच्छी करी मसाला। हा प्युअर कोकणातील मसाला आहे। तसेच याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडी चटणी। तर या सर्वांना व्यवस्थित असं भाजून एकजीव करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित भाजल्यानंतर मसाल्याचं थोडं पाणी ॲड केलं, जेणेकरून सर्व मसाला याच्यात गेलेला आहे आणि तुम्हाला जितकं काही करी करायची आहे तितकं पाणी याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। करी आपल्याला पातळ बनवायची नाही आहे, अशी जाडसरच राहिली पाहिजे। तर मस्त असं त्याला उकळी काढलेली आहे, जेणेकरून मसाला पूर्णपणे शिजतो याच्यामध्ये आणि एक 10 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये मासा ॲड करायचा आहे। तर माशाचे पीस सर्व याच्यामध्ये या क्षणाला टाकायचे आहेत आणि पुढील 10 मिनिटं मासा यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर माशाला जास्त शिजवावं लागत नाही, 5 ते 10 मिनिटं खूप झालीत। तर मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे करीला। याच्यावर थोडी अशी छान अशी कोथिंबीर मी टाकली आणि आपली करी जवळपास तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ही करी तयार झाली आहे। तर आता आपण ही खायला घेऊ शकतो आणि याचा थिकनेस पण तुम्ही बघू शकता। आणि अशा ताज्या माशाची करी कोकणी पद्धतीने तयार करून खाण्याची मजा काही औरच आहे आणि ही मजा फक्त कोकणामध्येच घेता येते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा। तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढण्यासाठी मला मदत होईल। तर आज मी इथंच थांबतो। धन्यवाद, थँक्यू।